सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र, आध्यात्मिक उन्नतीचा गुप्त मार्ग. सहस्त्रार चक्र किंवा क्राउन चक्र हे शरीराच्या 7 चक्रांपैकी 7वे आणि उच्चतम चक्र आहे. या चक्राचे स्थान आपल्या डोक्याच्या शीर्षस्थानी असते आणि याला मुकुट चक्र म्हणून देखील ओळखले जाते. शब्द सहस्त्रार म्हणजे 1000 आणि याच्या प्रतीकात 1000 पाकळ्यांचे कमळ असते, जे आध्यात्मिक ज्ञान, शुद्धता आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे. सहस्त्रार चक्राच्या उघडण्यामुळे व्यक्ती उच्चतम दिव्य अनुभवांचा सामना करतो आणि ब्रह्माशी एक होण्याचा अनुभव घेतो. 1. सहस्त्रार चक्राचे स्थान आणि कार्य. सहस्त्रार चक्र आपल्या शारीरिक शरीराच्या टोकाला स्थित आहे. हे चक्र डोक्याच्या शीर्षस्थानी म्हणजेच मुकुटावर स्थित असते. या चक्राचे कार्य आपल्याला उच्चतम ज्ञान, शुद्धता आणि दिव्यता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करणे आहे. सहस्त्रार चक्र आध्यात्मिक उन्नतीला प्रोत्साहन देत, त्याच्या ऊर्जा प्रवाहाने व्यक्तीला पूर्ण जागरूकतेच्या अवस्थेत नेते. हे चक्र शरीराच्या इतर चक्रांसोबत एकत्र काम करते आणि ते सर्व चक्रांच्या एकात्मतेच्या दिशेने मार्गदर्शन करते. 2. सहस्त्रार चक्राचे प्रतीक. सहस्त्रार चक्राचे प्रतीक 1000 पाकळ्यांचे कमळ आहे. या कमळाचे प्रत्येक पाकळे एक दिव्य गुण किंवा शुद्धतेचे प्रतीक असते. याचे रंग मुख्यतः व्हायलेट किंवा पांढरे असतात. व्हायलेट रंगाची ऊर्जा व्यक्तीच्या उच्चतम चेतनेसाठी आवश्यक आहे, कारण तो आत्मा आणि ब्रह्मज्ञानाशी सुसंगत आहे. पांढरा रंग शुद्धतेचा आणि दिव्यतेचा प्रतीक आहे, जो सहस्त्रार चक्राच्या कार्यात समाविष्ट आहे. कमळाच्या पाकळ्यांमध्ये 1000 छोटे तुकडे दिसतात, जे आध्यात्मिक शुद्धता आणि आत्मसाक्षात्काराच्या प्रतीक आहेत. प्रत्येक पाकळेचा उघडणारा अर्थ आध्यात्मिक ज्ञान आणि मानसिक उंचीचा प्रतिबिंब असतो. 3. सहस्त्रार चक्राचे कार्य. सहस्त्रार चक्राच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीच्या आत्म्याला उच्चतम जागरूकतेसाठी जागरूक करणे. हे चक्र शरीर, मन आणि आत्म्याला एका एकात्मतेच्या अवस्थेत आणते. यामध्ये समाविष्ट असलेल्या ऊर्जेचे कार्य आपल्या आध्यात्मिक उन्नतीला मार्गदर्शन करणे आहे. प्रमुख कार्ये. आध्यात्मिक जागरूकता. सहस्त्रार चक्र उघडल्यावर व्यक्तीला उच्चतम आध्यात्मिक जागरूकता प्राप्त होते. यामुळे त्याला आत्मज्ञानाचा मार्ग सापडतो आणि त्याला ब्रह्माशी एक होण्याची भावना प्राप्त होते. विवेक आणि शुद्धता. सहस्त्रार चक्रामुळे व्यक्तीला शुद्ध विचार, उच्चतम ज्ञान आणि दिव्य प्रकाशाचा अनुभव होतो. यामुळे त्याच्या जीवनात नवीन शुद्धता आणि समृद्धी येते. आध्यात्मिक एकता. या चक्राच्या उघडण्यामुळे व्यक्तीला संपूर्ण विश्वाशी, ब्रह्माशी एकत्वाची भावना मिळते. यातून तो त्याच्या जीवनात सर्वज्ञाना आणि प्रेमाचा अनुभव घेतो. 4. सहस्त्रार चक्र आणि शरीराचे इतर चक्र. सहस्त्रार चक्र शरीरातील इतर चक्रांशी जोडलेले आहे, पण हे चक्र इतर सर्व चक्रांच्या आध्यात्मिक कार्यांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. इतर चक्र मानसिक, भावनिक आणि शारीरिक पातळीवर कार्य करतात, परंतु सहस्त्रार चक्र सर्व शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कार्यांच्या एकात्मतेला प्रकट करते. सहस्त्रार चक्राला सक्रिय करण्यासाठी इतर चक्रांची समृद्धता आवश्यक आहे. जेव्हा व्यक्तीचे इतर चक्र संतुलित असतात, तेव्हा सहस्त्रार चक्र उघडते आणि त्याच्या ऊर्जेचा प्रवाह अधिक मुक्त होतो. 5. सहस्त्रार चक्रातील अडचणी आणि ब्लॉकेज. कधी कधी सहस्त्रार चक्रात अडचणी किंवा ब्लॉकेज होऊ शकतात. हे अडचणी मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक असू शकतात. सहस्त्रार चक्राच्या अडचणीमुळे व्यक्तीला मानसिक संकोचन, कमी आत्मविश्वास आणि आध्यात्मिक अंधकाराचा अनुभव होऊ शकतो. सहस्त्रार चक्राच्या कार्याच्या प्रवाहातील अडचणींमुळे व्यक्ती ब्रह्माशी एक होण्याची प्रक्रिया संथ होऊ शकते. 6. सहस्त्रार चक्राचे उपचार. सहस्त्रार चक्रात अडचणी दूर करण्यासाठी खालील उपचार केले जाऊ शकतात. ध्यान आणि प्रार्थना.
सहस्त्रार चक्राच्या उघडण्याच्या प्रक्रियेत ध्यान आणि प्रार्थनेचे महत्त्व आहे. नियमित ध्यानामुळे व्यक्तीच्या आत्मा आणि मनाची शुद्धता साधली जाते, ज्यामुळे सहस्त्रार चक्राच्या उघडण्याची शक्यता वाढते. व्हायलेट रंगाचा वापर. सहस्त्रार चक्राची ऊर्जा व्हायलेट रंगाच्या स्पेक्ट्रममध्ये आहे. व्हायलेट रंगाच्या वस्त्रांचे परिधान किंवा व्हायलेट रंगाच्या प्रकाशात वेळ घालवणे हे चक्राच्या ऊर्जेला संतुलित करण्यास मदत करू शकते. संगीत आणि मंत्र. उच्चतम संगीत आणि मंत्रांचे श्रवण सहस्त्रार चक्राची ऊर्जा सक्रिय करण्यासाठी उत्तम उपाय आहे. यामुळे व्यक्तीला दिव्य प्रकाशाचा अनुभव होतो आणि त्याच्या आध्यात्मिक जागरूकतेला प्रोत्साहन मिळते. प्रकृतीच्या जवळ राहणे. शुद्ध वायू, सूर्यप्रकाश आणि स्वच्छ जल यांचा अनुभव घेणे सहस्त्रार चक्राची ऊर्जा सुधारण्यास मदत करू शकते. 7. सहस्त्रार चक्राचे मानसिक आणि शारीरिक प्रभाव. सहस्त्रार चक्राचे कार्य फक्त आध्यात्मिक उन्नतीपर्यंत मर्यादित नाही, तर ते मानसिक आणि शारीरिक स्तरावर देखील प्रभाव टाकते. हे चक्र शरीराच्या इतर चक्रांशी संबंध साधते आणि एकात्मतेच्या स्थितीमध्ये आपल्याला जीवनात एक चांगली दिशा देण्याचे कार्य करते. खाली सहस्त्रार चक्राच्या मानसिक आणि शारीरिक प्रभावांची चर्चा केली आहे. मानसिक शुद्धता. सहस्त्रार चक्र उघडल्यावर व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक स्पष्ट आणि सुसंगत होतो. त्याच्या विचारांमध्ये शुद्धता आणि स्पष्टता येते. व्यक्तीच्या मानसिक ताणतणावाचा सामना करण्याची क्षमता वाढते आणि तो अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो. भावनिक शांती. सहस्त्रार चक्र उघडल्यामुळे व्यक्तीला भावनिक शांतता मिळते. अशा परिस्थितीत व्यक्तीला त्याच्या आतल्या गोंधळाचं, अनावश्यक चिंता आणि दुःखाचं निराकरण होण्यास मदत होते. आध्यात्मिक बुद्धिमत्ता. सहस्त्रार चक्र जागृत केल्यावर आपली आध्यात्मिक बुद्धिमत्ता किंवा आध्यात्मिक विवेक विकसित होतो. हा विवेक व्यक्तीला जीवनाच्या गहरी अर्थाचा अनुभव देतो आणि तो बाह्य जगाच्या अधिक स्पष्टतेने पाहू लागतो. दिव्य अनुभव आणि साक्षात्कार. सहस्त्रार चक्र उघडल्यावर दिव्य अनुभव आणि ब्रह्मज्ञानाचे प्रत्यक्ष साक्षात्कार होऊ शकतात. व्यक्तीला दैवी प्रकाश आणि दिव्य आवाजांचा अनुभव होतो. यामुळे जीवनात एक गहरी आणि आध्यात्मिक जागरूकता उत्पन्न होते. शरीरातील ऊर्जा प्रवाह. सहस्त्रार चक्र आपल्याला शरीरातील ऊर्जा प्रवाह अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्याची क्षमता प्रदान करते. यामुळे शारीरिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि व्यक्तीला जास्त ऊर्जा आणि ताजेतवानेपणा मिळतो. 8. सहस्त्रार चक्राच्या उघडण्याचे फायदे. सहस्त्रार चक्र उघडल्यावर अनेक फायदे अनुभवता येतात. या फायदेशीर परिणामांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनाच्या विविध स्तरांवर होतो. काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. आध्यात्मिक जागरूकता वाढवणे. सहस्त्रार चक्र उघडल्यामुळे व्यक्तीच्या आत्म्याची जागरूकता वाढते. तो अधिक उच्चतम आध्यात्मिक अवस्था अनुभवतो आणि त्याला ब्रह्माशी एक होण्याचा अनुभव मिळतो. नवीन जीवनदृष्टिकोन. हे चक्र उघडल्यावर व्यक्तीला जीवनात एक नवीन दृष्टिकोन मिळतो. तो जीवनाचे अर्थ अधिक स्पष्टपणे समजून घेतो आणि त्याच्या कार्यांमध्ये अधिक दिव्यतेचा अनुभव घेतो. शांती आणि समाधान. सहस्त्रार चक्र जागृत केल्याने व्यक्तीच्या जीवनात मानसिक आणि भावनिक शांती येते. त्याचे जीवन अधिक संतुलित, शांत आणि आनंददायी बनते. विश्वास आणि आत्मविश्वास. सहस्त्रार चक्र उघडल्यामुळे व्यक्तीला स्वतःवर विश्वास बसतो. त्याच्या आत्मविश्वासाची उंची वाढते आणि त्याला त्याच्या जीवनाच्या ध्येयांची स्पष्टता मिळते. दैवी कनेक्शन. सहस्त्रार चक्राच्या उघडल्यामुळे व्यक्तीला उच्चतम दैवी कनेक्शन मिळतो. हे कनेक्शन जीवनात प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 9. सहस्त्रार चक्रासाठी योग्य ध्यान तंत्र. सहस्त्रार चक्राची जागृती आणि सक्रियता साधण्यासाठी ध्यान अत्यंत प्रभावी आहे. खाली काही ध्यान तंत्रे दिली आहेत जी सहस्त्रार चक्राच्या उघडण्यास मदत करतात. व्हायलेट ध्यान.
सहस्त्रार चक्राच्या ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वायलेट रंगाच्या प्रकाशात ध्यान करा. हे चक्र उघडण्यासाठी आपल्या मनाला शांत करा आणि दिव्य वायलेट प्रकाशाच्या प्रवाहाशी जोडून ध्यान करा. मंत्र आणि शांतीचा ध्यान. हे मंत्र सहस्त्रार चक्राच्या उघडण्यासाठी प्रभावी आहे. या मंत्राच्या उच्चाराने शुद्धता, शांती आणि दिव्यता येते. मंत्र उच्चार करत असताना शुद्ध चित्ताने ध्यान करा. पांढरे प्रकाश ध्यान. सहस्त्रार चक्राचा रंग पांढरा असल्यामुळे पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानात जा. या ध्यानामुळे शरीर आणि आत्मा शुद्ध होतात आणि व्यक्तीला दिव्य कनेक्शनचा अनुभव होतो. 10. सहस्त्रार चक्राशी संबंधित योग आसने. सहस्त्रार चक्राच्या संतुलनासाठी आणि जागृतीसाठी विविध योग आसनांचा अभ्यास देखील फायदेशीर ठरतो. खाली काही आसनांची सूची दिली आहे जी सहस्त्रार चक्राच्या कार्यास उत्तेजन देतात. पद्मासन. ध्यान स्थितीत बसण्यासाठी पद्मासन, लोटस पोज सर्वोत्तम आहे. या आसनामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित होतो आणि सहस्त्रार चक्र उघडण्यासाठी एक आदर्श स्थिती तयार होते. सर्वांगासन. हे आसन मणक्याचे वळण करत असून शरीराच्या शीर्षस्थानी रक्ताचा प्रवाह वाढवते, ज्यामुळे सहस्त्रार चक्र अधिक सक्रिय होतो. हलासन. हा आसन शरीराला अधिक लवचिकता प्रदान करतो आणि मणक्याचे वळण साधताना सहस्त्रार चक्र सक्रिय होतो. निष्कर्ष. सहस्त्रार चक्र म्हणजे आध्यात्मिक शुद्धतेचा, जागरूकतेचा आणि दिव्य कनेक्शनचा प्रतीक. याच्या उघडण्यामुळे आपल्याला उच्चतम आत्मज्ञान प्राप्त होते आणि ब्रह्माशी एक होण्याचा अनुभव मिळतो. या चक्राची सक्रियता शुद्धता, मानसिक शांती आणि जीवनाच्या गहरी अर्थाची प्राप्ती करते. यासाठी नियमित ध्यान, योग आणि शुद्धतेचे तंत्र वापरणे आवश्यक आहे. यामुळे आपली मानसिकता, शारीरिक ऊर्जा आणि आध्यात्मिक जागरूकता संतुलित आणि एकत्र होऊ शकते. सहस्त्रार चक्र उघडल्यावर व्यक्तीच्या जीवनात चमत्कारिक आणि दिव्य परिवर्तन घडू शकते.